नमस्कार. प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सुप्रभात. कारण सकाळची वेळ आहे आणि आजचा ब्लॉग मी सकाळपासून सुरू करते. सकाळी द्यायचा आहे आरूचा डबा. तर मुलांच्या आता तोंडी परीक्षा चालू झालेल्या आहेत, म्हणजेच वार्षिक परीक्षेची आता सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी मी डबा बनवते आरूसाठी. तर इथे मला करायचं होतं सकाळी सँडविच, पण सकाळी सँडविचचा विचार करून मग हे सगळं सुरू नाही करतात. आपल्याला तो विचार रात्रीच करावा लागतो की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या डब्याला आणि मुलांच्या डब्याला काय देता येईल. तर हा विचार मी रात्रीच करून ठेवला होता. त्याप्रमाणे मी बटाटा उकडून ठेवला होता भात वरणासोबत. आणखीन भाज्या सगळ्या एकत्र करून या बाउलमध्ये ठेवून दिल्या होत्या. चीज बटर ठेवलं होतं. ब्रेड आणून ठेवला होता, कारण एवढा पहाटे ब्रेड कुठेच तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यानंतर जी पुदिना, मिरची आणि कोथिंबीर ह्याची चटणी आहे मीठ टाकून, तर ती पण करून ठेवली होती. त्यावर पिळला होता लिंबू, म्हणजे त्याचा जो हिरवा रंग आहे तो काळपट पडत नाही. तर अशा प्रकारे सगळी तयारी करून मी रेडी ठेवली होती. तेव्हा इथे सकाळी लवकरात लवकर मला हा डबा रेडी करता येतो, कारण 6:20ला आरूची व्हॅन येते. मग त्याआधी हा डबा करून थोडासा गार पण व्हायला लागतो. गरम गरम डब्यात भरला की त्याला वाफ चढते आणि ओला होतो जो काही आतला जिन्नस येतो. त्यामुळे प्री प्लॅनिंग स्वयंपाकात खूप मस्त आहे. प्री प्लॅनिंग मध्येच तुम्ही अर्ध काम करून टाकता स्वयंपाकाचं, असं मला वाटतं. ते सुरू आपल्या विचारातनच होतं आणि संपतं ते डब्यापर्यंत. तर अशा प्रकारे मी ब्रेडचे स्लायसेस कट केलेत. बाजूचे ज्या कडा असतात त्या पण कापून घेतल्यात आणि त्याला एका स्लाइसला लावली चटणी, ग्रीन चटणी जी असते ती. एकाला लावलं मेयोनीज आणि आता तिसऱ्याला मी लावणार आहे बटर. आणि त्यावर माझ्याकडे आता ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्यात आरूला कांदा आवडत नाही, पण मनूला कांदा आवडतो. मग त्याच्या वेळेस मी नंतर 9 वाजता वगैरे कांदा कट करेन. आता काही मी कट करून ठेवलेला नाही तो. आरूला बाकीच्या भाज्या, जसं की माझ्याकडे आता उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, ह्या सगळ्या भाज्या आहेत तर त्या मी त्याच्यामध्ये घालतीये. आणि वरनं चीज तर हवंच मुलांना. चीज शिवाय सँडविचची मजा नाही. आणि ह्यात पण प्रकार आहेत. आरूला रोस्टेड सँडविच आवडतं, तर मनूला ते रोस्ट करून नको असतं, ते तसंच त्याला हवं असतं. तर मुलांच्या आवडीप्रमाणे मी कधी कधी करायचा प्रयत्न करते. रोज मात्र ते मुलं सगळ्या भाज्या खातात, त्यामुळे कधी कधी त्यांच्या मनाप्रमाणे हे आपण पण घालायला हवं. सगळेच हट्ट आपले कसे पुरवले जातील, नाही का? तर अशा प्रकारे मी त्याच्यावर घातले. आता तव्यावर घातलंय आणि वरनं मी ठेवतेय थोडंसं वजन, म्हणजे ज्या भाज्या आहेत ना त्या एकमेकाला चिकटून राहतील. तर आता थोडेच दिवस राहिले डब्याचे, जवळजवळ 10-15 दिवसच, जास्त पण नाही, 10 दिवसच म्हणता येतील. कारण नंतर तर काय हाफ डे शाळा असते, मग त्याला खाऊच फक्त द्यायचा. असं काही कुक आपण दिलं नाही तरी चालतं. तर सगळ्यात आधी तर सगळ्यांचा खूप धन्यवाद. मागचा जो व्हिडिओ गेला माझा, घरातनं तुम्ही कमवू शकता, हा जो व्हिडिओ होता, तर त्याला खरंच छान रिस्पॉन्स मिळाला. लोकांचे बरेच कमेंट्स आले की आम्हाला डिटेल्स मध्ये सांगा, आम्हालाही बँगल्स बनवायच्या आहेत किंवा काय. जो माझा व्यवसाय आहे त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती. जर तुम्ही बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन, नक्की जाऊन बघा. आणि छान व्हिडिओ झालाय तो. थोडक्यात दिली आहे पण माहिती. ज्यांना डिटेलमध्ये माहिती हवी असेल त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी जाता जाता सांगितलं तर तुम्हाला लक्षात पण येणार नाही ते. त्याची पूर्ण माहिती मला द्यायचं विचार आहे. तर त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ नक्की त्याच्यासाठीच फक्त करेन. ज्यांना अशा प्रकारचा व्यवसाय करायचा आहे त्याची सगळी माहिती मी त्यात देईन. तर यामध्ये आपण डेली रुटीन बघतोय की पूर्ण दिवसाचं संध्याकाळपर्यंतचं रुटीन ह्यात शेअर केलंय की माझं लाईफ कसं जातं, आणि ह्यात सगळ्या गोष्टी शूट करणं शक्य होत नाही. जसं की माझं जो ज्वेलरीचा व्यवसाय आहे त्याला मी काही वेळ देते आणि काही व्यवसाय हा वर्क फ्रॉम होमचा असतो. म्हणजेच मी एका पब्लिकेशनसाठी प्रूफ रिडिंगचं काम करते.
तर ते माझं ऑनलाईन काम चालू असतं. त्यासाठी मला दिवसातल्या काही वेळ द्यावा लागतो. पण पूर्ण दिवसाचं शूटिंग यात येणार नाही. काही काही जे काही महत्त्वाचे भाग आहेत ते येतील. आणि एक आमचा बोकू, त्याला खूप तहान लागते. सध्या आता तो पाणी पितोय. तेही बाथरूम मध्ये ठेवलेल्या वाटीतच त्याला पाणी हवं असतं. तर आरू गेलेला आहे शाळेत आणि मनू उठलाय. तर त्याला त्याचं दूध वगैरे देऊन मी इथं चहा ठेवतेय. आरूला शाळेत व्हॅनला सोडून मी चालायला जाते. तर सकाळ सध्या लवकर उजाडतं, त्याच्यामुळे थंडीचं नाही उजाडत पण उन्हाळ्याचं लवकर उजाडतं. म्हणून मी माझा वॉक एक सकाळी घेते. कारण संध्याकाळी जर नाही वेळ मिळाला, जर काही कामं आली तर मग संध्याकाळचा वॉक राहून जातो. सकाळीच मी चालायला जाते. हे उठले असतील तर हे पण येतात. आज हे आलेले नव्हते, माझी मीच जाऊन आलीये. शक्यतो मी कोणासाठी थांबत नाही, कारण माझ्या रुटीन मध्ये चालणं हा एक म्हणजे महत्वाचा भाग आहे. मी चालले नाही तर त्या दिवशी मला जेवणच जात नाही, असं इतकं माझ्या शरीराला त्याची सवय झाली आहे. आणि टचवूड पण या चालण्यामुळे माझे हे बरेचसे प्रॉब्लेम्स कमी झालेत. वजन आटोक्यात राहतं, तुम्हाला भूक लागते, एनर्जेटिक वाटतं. तुम्हाला दिवसभरात काहीच काम नाही जमलं किंवा काहीच व्यायाम किंवा योगा म्हणा, झुंबा म्हणा, काहीच जमलं नाही, तर हे तरी किमान करा की चालून या. आणि चालायला रस्ता पण हाच हवा किंवा हाच नको असं नाही, आपल्या घरापासून सुरू करा. साधारण तुम्हाला माहिती असेल की 1-3 किलोमीटर कुठपर्यंत होतात. तर माझं रोजचं चालणं हे 3-3.5 किलोमीटर होतं. आणि जायला साधारण 1.5 ते 1.6 किलोमीटर आहे, यायला तेवढं आहे. माझा वाढवण्याचा प्रयत्न चाललाय, पण मग घरी आलं की घरच्या कामांसाठी उभं राहायला तेवढी एनर्जी राहत नाही मग. म्हणून मी सध्या तरी 3-3.25 किलोमीटर रोजचं चालतीये. आणि हे चालणं खूप फास्ट असतं, कमी वेळामध्ये जास्त चालायचं असतं. मी वॉक करते फक्त, जॉगिंग करत नाही. तर त्याच्यामुळे जे चाललंय सध्याचं रुटीन मध्ये छान बसलंय. आणि आता आल्यावर कडकडून भूक लागली, मी माझ्यापुरता चहा करून घेतलाय. चहा बिस्किट खातीये. इथं मनूची आंघोळ झालीये, त्याने दिवाबत्ती केलीये आणि त्याची तो प्रार्थना करतो आता. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणपती तुझे नाव चांगले आवळे बहु चित्र रंगले प्रार्थना तुझी गौरी वंदना हे दयानिधे श्री गजानना देवा तुझिया शरणी नमितो अंतःकरणी तुझा ठवितो दया सागरा कृपा सागरा तुझं नमितो सांभाळी नामा. तर यानंतर देवाला फुलं वगैरे आणून वाहून झाली आहेत. आणि आमचा चाललाय दुसरा चहा. हे उठलेले आहेत तर ह्यांच्यासोबत मी पुन्हा चहा घेतेय. आणि माझी सकाळचे होतात 2 चहा, संध्याकाळचा मात्र मी बंद केलाय. आणि ह्याच्यात खरंच मला सांगायला आनंद वाटतो की संध्याकाळचा चहा मी सोडला आणि तो मला सोडता आला. बऱ्याच वर्ष मी यासाठी झगडत होते की मला सोडायचा आहे चहा, नाही होत. पण मग शेवटी शेवटी आता लक्षात आलंय की आपल्याला संध्याकाळचं फक्त गोडाचा क्रेव्हिंग होतं. मग त्याच्यासाठी मी जे काळे मनुका आहेत ते आणून ठेवलेत. जेव्हा संध्याकाळी बाजारात किंवा चालायला जाते किंवा जरी घरी असले तरी खिशामध्ये जसे आपले पॉकेट्स असतात आता कपड्यांना, तसे खिशामध्ये मी काळे मनुका ठेवते आणि जाता येता साधारण तेवढ्या अर्धा पाऊण तासात मी ते खाते. म्हणजे ते गोडाचा क्रेव्हिंग कमी होतं आणि चहा घेतला जात नाही. तर आता मी डबा भरते यांचा. डब्यामध्ये आहेत घडीच्या पोळ्या 3, त्याच्यानंतर भात, टोमॅटोची चटणी, त्याच्यानंतर वरण फोडणीचं. अशा प्रकारे हा आजचा आमचा सकाळचा मेन्यू आहे. हेच जेवण दुपारी आम्ही जेवायला घेऊ. तर साधंसुधं जेवण आहे. तर काल मी भाजीला जाऊ शकले नाही, बाजार होता काल. आमच्याकडे रोज भाजी मिळण्याची शक्यता फार कमी असते. आठवडी बाजार भरतो तेव्हा मला नाही जाता आलं. फक्त टोमॅटो होते, मग टोमॅटोची मी चटणी केली.
आणि शेंगा होत्या ताईच्या गावाहून आलेल्या, तर मग त्याची मी उकडल्या त्या हळद आणि मीठ घालून मस्तपैकी, आणि एक मंची करण्यासाठी आपले शेव. तर आता हे गेलेले आहेत कामाला आणि मी आलेले टेरेसवर. टेरेसवर बघू शकता थोडे थोडे ढग दिसतात अजून, पण परवा पाऊस पडून गेला. ऊन, पाऊस, थंडी असे तिन्ही ऋतू सध्या आमच्या शहरात अनुभवायला येतात. आणि आमच्या टेरेसवर छोटीशी बाग फुलवलेली आहे. मी टेरेसवर आले होते. मी मागे जे तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तर माहिती असेल, हे केले होते, आवळे केले होते, कॅन्डीचे आवळे. तर तसेच आवळे मी पुन्हा केले या सीझनला. आता परत आवळे यायला लागलेत. तर ते मी सुकवण्यासाठी आले होते. आणि हा टेरेसचा सगळा परिसर, खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत या. आम्ही आज हल्लीच राहायला आलेलो आहोत, पण बिल्डिंग्स खूप जुन्या आहेत. माझ्याबरोबर आलेला आहे आरू. तर त्याचा हाबडे जी शाळा होती ती करून तो आलेला आहे, आणि तो पण माझ्यासोबत टेरेसवर आहे आता. आणि कबूतर खूप त्रास देतात, तर त्याला बहुतेक जाळी लावावी लागणार आहे. कारण नाहीतर मग ते सगळं ते मेसी करून टाकतील, इकडे तिकडे पसरवतील. अशा प्रकारे थोडा वेळ टेरेसवर जाऊन मी खाली येते. शक्यतो आम्ही टेरेसवर नाहीच येत, फार कमी, कारण आमचं खालचं घर असल्यामुळे टेरेसवर शक्य म्हणजे येणं होणं होतच नाही शक्यतो. मुलंच येतात कधी कधी खेळण्यासाठी वगैरे. आणि जुन्या बिल्डिंग असल्यामुळे जुन्या टाईपच्या अशा फरशा दिसत आहेत तुम्हाला इथे. आणि सकाळची सगळी कामं मोस्टली आवरली आहेत. कपडे झालेत, भांडी झाली आहेत, कपडे मशीनला टाकलेत. आणि त्याच्यानंतर ओटा आवरलेला आहे. तर आता काल मी डबा घासला होता, हा आपण मिसळतो ना मसाला, त्याचा डबा घासलाय. तर महिन्यातनं एकदा तरी किमान हा डबा माझ्याकडनं घासला जातोच जातो, कारण रोज ह्याचे हात लागतात आपले. आणि जास्तीत जास्त हात या डब्याला लागतात. माझ्याकडे 3 डबे आहेत असे, आणि या 3 डब्यात वेगवेगळे मसाले असतात. हा पहिला डबा आहे, ह्याच्यामध्ये फक्त मसाला पावडर्स असतात. ज्याच्यामध्ये मधला जो छोटूसा आहे त्याच्यामध्ये लाल तिखट, जे चवीचं आहे. त्या शेजारी आहे बॅडगी मिरची तिखट, हळद, धनेपूड, त्याच्यानंतर लाल तिखट, जो झणझणीत आपला कांदा लसूण मसाला असतो ना तिखटवाला, तो आहे. गोडा मसाला आहे. आणखीन अ, सगळे मसाले मी घरात नाही बनवत, फ्रँकली स्पीकिंग. धनेपूड वगैरे मी, जिरेपूड कधीतरी घरात बनवते. मुलं लहान आहेत, माझाही व्याप खूप आहे, त्यामुळे मसाले करायला जात नाही. ताई कधी कधी मसाले करून मला देते, जो आपला कांदा लसूण मसाला वगैरे आहे तो. मी कधी स्वतः घरी मसाले करायला जात नाही, कारण तेवढा वेळ आणि मुलांना त्रास, ह्याच्यामुळे मी घरी नाही बनवत मसाले. प्रकाशचे वापरते, पूर्वी अंबारीचे वापरायचे, आता प्रकाशचे वापरते. दोन्ही मसाले खूप छान आहेत. प्रकाशचे मसाले कमी लागतात कारण ते जास्त तिखट असतात. तर आता ते सगळं करून झालं, मग डायरेक्ट आपण आलोय संध्याकाळी. गुड इव्हनिंग. संध्याकाळची वेळ ही, आणि मनू शाळेतनं आलाय. शाळेतनं आल्यावर मनूची फरमाईश, मम्मी माझ्यासोबत खेळ. मी खूप थकलोय आज, मी खूप कंटाळलोय आज, ह्याव त्याव त्याव. त्याला परीक्षेला अजून खूप वेळ आहे. आणि मोस्टली त्याचं प्रिपरेशन असतं, त्यामुळे मला माहिती आहे तो खूप रिलॅक्स असतो, की मम्मी माझ्याशी खेळ ना थोडंसं. मग थोडं एक 10 मिनिटं जरी त्याला दिली ना, मग तो त्याचं त्याचं मस्तपैकी 1-1.5 तास नंतर अभ्यासाला बसतो. त्याला बोलावं लागत नाही. आरूला मात्र थोडंसं अजूनही बोलावं लागतं, त्याच्यावर फोकस करावा लागतो. तर दोघांचं आहे, म्हणजे एक मनुष्याचं म्हणतो ना स्वभाव प्रत्येकाचा वेगळा असतो. तसं आहे दोघं जण. आता चाललंय आमचं खेळणं वगैरे. त्याला म्हणते मी पटपट खेळ, मला दिवाबत्ती करायची संध्याकाळची, आणि धूप पण करायचं आहे. तर मी तो पण तुम्हाला दाखवते, मी घरातल्या घरात धूप कसा करते, आणि त्यापासून आपल्याला काय बेनिफिट्स मिळतात. तर बेनिफिट्स हेच आहेत, की एक प्रसन्न वाटतं, मानसिक शांतता आणि प्रसन्नता खूप वाटते. शिवाय गाईची गोवरी आहे ही, तर ती जाळली असता जी सकारात्मकता येते घरामध्ये, त्याचा फक्त अनुभव घ्या तुम्ही. बाकी मी शब्दात नाही सांगू शकत. माझी आई करायची, त्याच्यामुळे मी संध्याकाळी नेहमी हे करते. हाय, आणि इथे धूप जाळतीये. धूप जाळताना खूप जणांना कन्फ्युजन असतं की घरामध्ये धूप कसा करावा, ते मी ते दाखवते. इथे माझ्याकडे गाईची गोवरी आहे वाळवलेली. अशा तुम्हाला जिथे जिथे देवाचं सामान मिळतं, जसं धूप अगरबत्ती वगैरे, तर त्या ठिकाणी अशी जी गोवरी मिळू शकते. आणि ही तुम्ही माचीसने पेटवायला गेला तर ती पेटत नाही, तर तुम्हाला अशी गॅसवर धरावी लागते. हे बघा, छानपैकी तयार झाली. आता अजून थोडा एक बाकी आहे, थोडा वेळ गेला की पूर्ण पेटेल.
जेव्हा पेटून त्याचा निखारा होईल त्यानंतर ती आपल्याला एखाद्या जाडबुडाच्या म्हणजे जुन्या भांड्यात किंवा कशात तुमच्याकडे काही मातीचं भांडं असेल तर त्यात काढा. माझ्याकडे तर जुनी लोखंडी कढई आहे जी आता वापरत नाही, तर ती मी यूज करते. त्यात घ्या, त्यावर थोडंसं आपल्या नारळाच्या वरच्या ज्या किशी असतात त्या घाला, म्हणजे अजून धूप छान फुलतो. आणि वरनं धूप जो आपला ऊद असतो तो, आणि धुपाची कांडी आणि भीमसेनी कापूर, मोस्टली भीमसेनी कापूरच म्हणजे शुद्ध कापूर यूज करा, जो की वातावरण शुद्ध करतो. तर अशा प्रकारे हा नैसर्गिक धूप मी मोठी संध्याकाळी करते, अमावस्या पौर्णिमेला आवर्जून करते. ह्याच्यामुळे ऑरा शुद्ध होतो आणि बरं वाटतंय घरामध्ये. करून बघा ट्राय. शिवाय आता मच्छर आणि पिंगाण्यांचं सीझन पण जास्त आहे, तर ते आळा बसायला सुद्धा मदत होते. आणि बघा गोवरी मस्तपैकी पेटलेली आहे. ती आता माझ्या लोखंडाच्या कढईत मी घालते, म्हणजे ती छानपैकी फुलून येते. आणि त्यासोबत मी आपलं नारळाची किशी पण घालणार आहे. तर ती पण मी साठवून ठेवते, अशा वेळेला उपयोगी पडते. यासाठी करवंट्या पण असतात, हे पण असतं. आणि अजून तरी मी रात्रीच्या स्वयंपाकाला चालू केलेलं नाही, जसं की तुम्हाला पूर्ण ओटा क्लिअर दिसतोय. तर आज बहुतेक रात्री स्वयंपाक आमच्याकडे व्हायचा नाहीये. हे म्हणाले, एकाने आम्हाला जेवायला बोलवल्याचा फोन आला होता, तर जेवायला बोलवलेलं आहे म्हणून मी अजून तरी स्वयंपाकाला नाही सुरुवात केली. काय होतं, करून मग परत राहतं, मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे शक्यतो कोणी शेळ खायला मागत नाही. पोटाच्या सगळ्यांना काळजी असल्यामुळे किंवा त्रास असल्यामुळे म्हणा, पण नाही शेळ खाल्ला जात, म्हणून मी थांबते. गरम गरम स्वयंपाक करून गरम गरम खाण्यावर, ताजं खाण्यावर माझा भर असतोच. एका सकाळी मी कधी स्वयंपाक करून ठेवत नाही. दोन्ही वेळेस स्वयंपाक हा वेगवेगळा असतो, ताजा ताजा केला जातो. थोडासा करते पण ताजा मिळतो, कारण लहान मुलं आहेत घरात, तर त्यांनाही खायला बरं वाटतं वेगवेगळं. थोडासा वेळ जातो, नाही असं नाही. माझ्या घरात कामाला बाई नाही किंवा सगळं काम माझ्यावरच पडतं, तरी पण मी करायचा प्रयत्न करते जोपर्यंत आपल्या अंगात रग आहे किंवा वेळ आहे. नंतर अजून मी बिझी झाल्यावर या गोष्टी होतीलच की नाही मला नाही सांगता येणार. सध्या तरी वेळ आहे, तर या सगळ्या गोष्टी मी घरात राहून एन्जॉय करते. आणि सुगरणीचा शिक्का मारून घ्यायला कोणाला नाही आवडत. पण त्यासाठी आपण पण थोडेसे प्रयत्न करायला हरकत नाही, नाही का? अशा प्रकारे वाजलेत संध्याकाळचे, रात्रीचे म्हणा 7:45, आणि धूप छान छानपैकी झालाय. माझे कपडे इथे वाळून निघालेत. ऊन इतकं कडक असतं दुपारी, खडखडीत कपडे वाळलेले आहेत. ही आमची छोटीशी परसबाग बागची, तर मोस्टली हेच मेंटेन करतात. माझा फक्त पाणी घालण्यापुरताच त्याचा आणि माझा संबंध येतो. मला बाकी काही करायला वेळच नाही मिळत, काय करू. पण फुलं मात्र ही बाग खूप छान देते. जाईजुईची फुलं मिळतात, जास्वंदी मिळते, गुलाब मिळतो. मी तोडायला जात नाही, मला नाही आवडत फुलं तोडणं. मग हे कधी कधी तोडून देवाला वगैरे वाहतात. तर आता घर सगळं असं छानपैकी धुराने भरलंय. आणि धूर पण कशाचा, धुपाचा धूर आहे हा, कापराचा धूर आहे. तुम्ही अनुभवू शकाल. इतकं प्रसन्न वाटतं ना संध्याकाळी, सगळीकडे आपण हे पसरलं की, आणि हवा पण सगळी शुद्ध होते. तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलाय. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओत मी माझ्या व्यवसायाची पुढची माहिती नक्की देईन. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.